जर आपण एक गर्भवती प्रेग्नंट महिला असाल तर 3 मार्चच्या चंद्रग्रहणात आपल्याला खूप सावधगिरी बाळगायची आहे. कुठे अनवधानाने झालेली छोटीशी चूक आपल्या गर्भातील शिशूला डिफॉर्म्ड किंवा अपंग तर बनवणार नाही ना. त्यामुळे हा व्हिडिओ बारकाईने शेवटपर्यंत नक्की पहा. एकही गोष्ट मिस नका करू. ग्रहणाच्या दरम्यान एक गर्भवती महिलेने काय करावं? टोकदार वस्तूंपासून दूर राहा. चाकू, कात्री, पेन, पेन्सिल यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर अजिबात करू नका, कारण यामुळे बाळाचे ओठ कापले जाण्याची शक्यता असते. सुईचा वापर अत्यंत हानिकारक सांगितला आहे, कारण यामुळे बाळाच्या हृदयात छिद्र होऊ शकतं. जर गर्भवती महिला चष्मा लावत असेल आणि तो लोखंडाचा असेल तर ग्रहण काळात तो काढून टाकावा. केसांमध्ये लावलेले पेन अथवा बनावट दागिनेही काढून टाका. कोणतीही लोखंडी वस्तू, दरवाजाची कडी इत्यादींना स्पर्श करू नका. ना उघडा ना बंद करा. ग्रहण काळात शिवणकाम, विणकाम, भाजी चिरणं, घराबाहेर जाणं किंवा प्रवास करणं ही हानिकारक मानलं गेलं आहे. गर्भवती महिलेने वज्रासनात बसू नये, अन्यथा बाळाचे पाय कापलेले असण्याची शक्यता मानली गेली आहे. ग्रहणाच्या वेळी झोपल्याने बाळ आंधळं किंवा आजारी होऊ शकतं असं म्हटलं जातं. ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने मुलाला डायबिटीजचा रोग होऊ शकतो किंवा बाळ आजारी पडू शकतं. ग्रहण काळात पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन होण्याची शक्यता सांगितली गेली आहे, ज्यामुळे बाळाची त्वचा कोरडी होऊ शकते. लघुशंका किंवा शौचासाठी गेल्यानेही बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता वाढते. ग्रहण काळात भांडी घासल्याने बाळाच्या पाठीवर काळा डाग पडतो. या वेळेत मोबाईलचा वापरही अधिक हानिकारक मानला गेला आहे. असं म्हणतात की त्यावेळी निघणाऱ्या रेडिएशनमुळे गर्भातील बाळाच्या विकासात अडथळा येऊ शकतो आणि काही वैज्ञानिकांच्या मते बाळ तणावातही जाऊ शकतं. आता जाणून घेऊया ग्रहणाच्या दरम्यान काय करावं. ग्रहण काळात सुरक्षेसाठी गळ्यात तुळशीची माळ किंवा वेणीत काहीतरी धारण करा. गर्भवती महिलेने ग्रहण काळात आपल्या मांडीवर एक लहान सुका नारळ घेऊन बसावं. ग्रहण पूर्ण झाल्यानंतर त्या नारळाला नदीत किंवा अग्नीत समर्पित करावं. देशी गायीच्या शेणाचा आणि तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशी अर्क पोटावर लेप करावा. जर देशी गायीचं शेण उपलब्ध नसेल तर गेरू माती किंवा शुद्ध मातीचा लेप करावा. असं म्हटलं जातं की यामुळे ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून गर्भाचं रक्षण होतं. ग्रहण काळ संवेदनशील वेळ मानला जातो, त्यामुळे सावधगिरी बाळगा, सतर्क राहा आणि शांततेत वेळ व्यतीत करा. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा की हे नियम तेव्हाच पाळावे लागतील जेव्हा आपल्या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार असेल आणि ग्रहण परदेशात तसंच संपूर्ण भारतात कुठे दिसेल, कुठे नियम पाळायचे, सूतक इत्यादींची वेळ काय असेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता.